विद्यार्थी मित्रांनो, नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये शिपाई पदासाठी चांगल्या जागांसाठी जाहिरात आलेली आहे. सर्वांना माहीत आहे आणि ही परीक्षा IBPS कंपनी घेणार आहे हे देखील सर्वांना माहीतच असेल. तर त्यासाठी ही आपण सिरीज चालू केलेली आहे. रोज आपण 3 ते 4 व्हिडिओच्या मार्फत या पदांसाठी एकदम IBPS पॅटर्ननुसार प्रश्नांची सुरुवात केलेली आहे. याच्यामध्ये आपण एकदम महत्त्वाचे 5000 प्लस प्रश्न बघणार आहोत, ज्याच्यामध्ये सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि संपूर्ण मराठी व्याकरण देखील कव्हर होणार आहे. आणि जर नोंदणी व मुद्रांक विभागाची शिपाई या पदाची जर तुम्हाला पोस्ट मिळवायची असेल तर आत्ताच YBD अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा आणि आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. आता सर्वात महत्त्वाचे आपण प्रश्न याच्यामध्ये कोणकोणते राहतील जे बघायचे आहे. IBPS पॅटर्न नुसार असणार आहे आणि ज्या चालू घडामोडी ज्या असणार आहेत त्याच लेवलच्या असणार आहेत. त्याच्यामध्ये शब्दसंग्रह जर असतील मराठी व्याकरणाचे त्याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी अशांचा समावेश असणार आहेत, कारण तेच जास्त शब्दसंग्रहावरती प्रश्न विचारले जातात. आता या ठिकाणी जर पहिला प्रश्न बघितला, आर्थिक पाहणी अहवालानुसार हरियाणा राज्याने राज्याच्या कर वसुलीत किती टक्के कर वसुली केली आहे? किती टक्के कर वसुली केली आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक याचा आहे ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 आहे याचं उत्तर. 85.5% कर वसुली केलेली आहे. आणि अशाच प्रकारची बँकिंग क्षेत्रातील अर्थव्यवस्थेतील प्रश्न विचारले जातात IBPS कंपनी ज्यावेळेस परीक्षा घेते त्यावेळेस. आता दुसरा प्रश्न आहे, स्वतःच्या सर्वाधिक कर वसुली करणाऱ्या राज्याच्या कर वसुलीच्या यादीत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे? एकदम IMP प्रश्न आहे, या प्रश्नाला IMP करून घ्या. तर महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे? तर पर्याय क्रमांक 4 आपल्या महाराष्ट्र राज्याचा 4था क्रमांक आहे. ठीक आहे. आता इथं जर बघितलं तर तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे, बघू शकता. आर्थिक पाहणी अहवालानुसार स्वतःच्या कर वसुलीच्या यादींच्या तिसऱ्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? तर आता 4थ्या क्रमांकावरती आपले महाराष्ट्र आहे, सर्वांना माहित असेल. तर या ठिकाणी इथे विचारलेले आहे तिसऱ्या क्रमांकावरती कोण आहे? तर पर्याय क्रमांक 1 हरियाणा राज्य तिसऱ्या क्रमांकावरती आहे. तर येथे चौथा प्रश्न तुम्ही बघू शकता. आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा आघाडी कोणत्या 2 देशांनी मिळून स्थापन केली आहे? कोणत्या 2 देशांनी मिळून स्थापन केली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत आणि फ्रान्स. IMP करा प्रश्नाला. आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा आघाडी भारत आणि फ्रान्स या 2 देशांनी मिळून स्थापन केलेली आहे. आता सर्वात महत्वाचा मी तुम्हाला काही जे महत्वाचे पॉइंट आहे ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. नोट्स ज्यांना विद्यार्थ्यांना पाहिजेत आहे कमी पैशामध्ये सर्व विषयांच्या. आता याच्यामध्ये सर्व डिटेल्स मध्ये 2च मिनिटांमध्ये सांगतो, बाकीचे प्रश्न नंतर बघूयात. आता इथं जर बघितलं तुम्हाला मराठी व्याकरण असणार आहे, त्याच्यामध्ये शब्दसंग्रह सर्व ऍड असणार आहेत. त्याच्यामध्ये चालू घडामोडी असणार आहे, सामान्य ज्ञान देखील पूर्ण कव्हर करून घेणार आहोत, चालू घडामोडी देखील कव्हर करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता सर्व टॉपिक आता आणि जे सर्वात महत्वाचे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी आहे प्रत्येक महिन्याचे तुम्हाला भेटणार आहेत. आणि त्याच्यामध्ये वन लाईनर किती प्रश्नांचा? तर बघू शकता 3500 प्लस प्रश्नांचा समावेश असणार आहे. आणि या सर्व नोट्स तुम्हाला एकदम PDF स्वरूपामध्ये तुम्ही घेऊ शकता, त्याचे झेरॉक्स देखील काढू शकता. ज्या विद्यार्थ्यांना नोट्स घ्यायचे आहेत त्यांनी बघू शकता 91 39 64 31 99 या नंबरवरती या नोट्सची किंमत आता खूप कमी ठेवलेली आहे. नंतर आपण 350 रुपये किंमत ठेवणार आहोत. आता सध्या याची किंमत फक्त या ठिकाणी 210 रुपये आपण ठेवण्यात आलेली आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी नोट्स घ्यायचे आहेत त्यांना 91 39 64 31 99 या नंबरवरती 210चं पेमेंट करायचं आहे. आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून दिल्याच्या नंतर सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये उपलब्ध होतील, ज्याचे करून तुम्ही 200 जे प्रश्न आहेत, 200 मार्काची जी परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही 160 प्लस स्कोर या ठिकाणी करू शकतात. आणि ज्यावेळेस तुम्ही 160 स्कोर करू शकतात त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी कोणत्याही कॅटेगरीमधून 100% याच्यामध्ये सिलेक्ट होणार आहात. हा देखील पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण सर्व प्रश्न बघून घेऊयात. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रश्न बघू शकता. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे ऐतिहासिक नाव चंपावती नगर होते? कोणत्या जिल्ह्याचे ऐतिहासिक नाव चंपावती नगर होते? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. बीड या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव ऐतिहासिक नाव चंपावती नगर असे होते. 6व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा आघाडीचा नुकताच 100वा सदस्य कोणता देश बनलेला आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 पॅराग्वे हा देश बनलेला आहे.
आणि ज्या विद्यार्थ्यांना आयबीपीएसचा पॅटर्न माहित आहे त्यांना 100% कळायला असेल की जे प्रश्न घेतलेले आहेत संपूर्ण आयबीपीएस पॅटर्न नुसार घेतलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता. आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा आघाडीचा 99वा सदस्य कोणता? आता 100वा सदस्य पॅराग्वे बघितला आपण जो नवीन झालेला आहे त्याच्या अगोदर जर विचारला तर 99वा कोणता आहे तर पर्याय क्रमांक 1 स्पेन हा 99वा सदस्य आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट 10व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, बघू शकता या ठिकाणी स्क्रीनवरती. भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीस किती बैठका झाल्या? किती बैठका झाल्या होत्या भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीस? किती बैठका? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे याचं उत्तर. एकूण 11 बैठका झाल्या होत्या हे लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता. जागतिक पर्यावरण दिन कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो? कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो जागतिक पर्यावरण दिन? तर पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. सर्वांना माहित असेल 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. आणि आयबीपीएस मध्ये महत्वाचे दिवस याच्यावरती एक प्रश्न असतोच. ठीक आहे. आता बघा अशा प्रकारचे देखील प्रश्न विचारले जातात. 10वा प्रश्न बघू शकता. सालबाईचा तह कोणत्या वर्षी झाला? कोणत्या वर्षी झाला सालबाईचा तह? तर पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. 1782 मध्ये झाला. नेक्स्ट क्वेश्चन. मूलभूत हक्क किती आहेत? आता सध्या मूलभूत हक्क किती आहेत? एकदम सोपा प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक बघू शकता 1. 6 मूलभूत हक्क आहेत. ठीक आहे. आता नदीवरती आयबीपीएस मध्ये 100% प्रश्न असतो. प्रश्न घेतलेला आहे आयएमपी बघू शकता. गंगा नदीची पहिली वितरिका कोणती? कोणती आहे गंगा नदीची पहिली वितरिका? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक इथे आहे 3 बघू शकता. हुगळी नदी ही गंगा नदीची पहिली वितरिका नदी आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना कधी झाली? कधी झाली महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. 1975 मध्ये महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी ट्रेन टू पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ट्रेन टू पाकिस्तान कोण आहेत? तर पर्याय क्रमांक योग्य उत्तर 4 आहे. खुशवंत सिंग आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 15वा ग्रँड स्लॅम ही संज्ञा 15वा प्रश्न आहे. प्रश्न असाच आहे की ग्रँड स्लॅम ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कोणत्या खेळाशी? पर्याय क्रमांक 3 लॉन टेनिसशी संबंधित आहे. एक मिनिट. 16वा प्रश्न. डॅश डॅश ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती? पर्याय क्रमांक 3 बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती. नेक्स्ट. खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे आहे? तर पर्याय क्रमांक याचं उत्तर 3 आहे. गोदावरी नदीचे खोरे सर्वात मोठे आहे महाराष्ट्रामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. आशियाई विकास बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? कोणाची नियुक्ती झाली आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बघू शकता. मसातो कांडा योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? कोणते आहे भारतातील पहिले तरंगते राष्ट्रीय उद्यान? पर्याय क्रमांक 1 आहे बघू शकता. कैबुल लामजो राष्ट्रीय उद्यान हे भारतातील पहिले तरंगते राष्ट्रीय उद्यान आहे किंवा तरंगते आहे. आता इथून पुढे मराठी व्याकरणाचे प्रश्न झालेले आहेत, आपण घेतलेले आहेत. आता 19 प्रश्न आपण कशावरती घेतले तर ते चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानावरती घेतलेले आहेत. आता या ठिकाणी बघू शकता वाक्प्रचार आणि व्याकरण सुरू झालेले आहेत. महत्वाचं म्हणजे गाफील राहणे याचा या ठिकाणी वाक्प्रचार काय होईल? काय होईल या वाक्प्रचाराचा अर्थ? तर पर्याय क्रमांक 2 गाफील म्हणजे बेसावध राहणे हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट. शुभचर्चित बघू शकता या ठिकाणी शुभचर्चित नाही, हे तो दुसरा आहे. सुचिरभूत होणे याचा काय अर्थ होईल? जे आयबीपीएस ला जे प्रश्न कधीच आपण वाचलेले नसतात, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार जे आपण कधी वाचलेले नसतात तेच असतात. तर बघू शकता शुचिभूत होणे याचा काय अर्थ होईल? तर पर्याय क्रमांक याचं उत्तर पर्याय क्रमांक शुद्ध होणे हे असा अर्थ होतो. नेक्स्ट 22वा शेणाचा दिवा लावणे काय अर्थ आहे? तर पर्याय क्रमांक 2 आहे बघू शकता दिवाळे काढणे.
दिवाळी काढणे हा असं अर्थ होईल, पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट आहे बघू शकता, वठणीवर आणणे. वठणीवर आणणे पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. कान उघडणी करणे. नेक्स्ट, हात मारणे. या वाक्प्रचाराचा अर्थ असा होतो की बघू शकता, हात मारणे म्हणजे या ठिकाणी पुरण म्हणजे म्हण पूर्ण करायचे. हात मारणे, पुरणपोळीवर सर्वांनी हात मारला असे पूर्ण होईल. बघू शकता, अंगवणे. अंगवणे याचा अर्थ काय होईल, तर नवस करणे हा अर्थ होईल. नेक्स्ट, खलबत करणे. खलबत करणे म्हणजेच चर्चा करणे असा अर्थ होईल. नेक्स्ट, मऊ सापडले म्हणून कोपराने खाऊ नये ही एक म्हण आहे. या म्हणीचा अर्थ काय होईल, पर्याय क्रमांक 4 आहे. कोणाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये असा या म्हणीचा अर्थ होतो. नेक्स्ट आहे, नजरेत भरणे म्हणजे काय. नजरेत भरणे म्हणजे काय, तर पर्याय क्रमांक 2 आहे. उठून दिसणे. ठीक आहे. नेक्स्ट आहे, पाहता पाहता कोरोना या रोगाचा देशभर डॅश डॅश झाला. काय झाला बघू शकता, प्रचार, प्रसार, प्रतिसाद आणि प्रभात. तर प्रचार झाला म्हणजे या ठिकाणी प्रसार झाला म्हणजे तो पसरला होता. प्रचार तर सगळीकडेच म्हणजे चर्चा झाली होती, परंतु त्याचा प्रसार झाला होता. देशभरात रोगाचा देशभर प्रसार झाला. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता, मानव जातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर ही घोषणा कोणी दिली. सामान्य ज्ञानचा प्रश्न पुन्हा आला. तर पर्याय क्रमांक 2 आहे. नारायण गुरु यांनी ही घोषणा दिलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मुंबईतील वानखेडे स्टेडियम मध्ये कोणत्या खेळाडूच्या नावाने स्टँड असणार आहे. कोणत्या खेळाडूच्या नावाने, तर पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे 3. रोहित शर्माच्या नावाने स्टँड असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता, राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला असतो. कोणाला असतो हा अधिकार, तर पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे 3. राज्य विधानसभेला हा अधिकार आहे. राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता, मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि डॅश डॅश यांच्यातील दुवा आहे. कोणत्यातील दुवा आहे मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि कोणातील, तर पर्याय क्रमांक 4 मंत्री परिषद यांच्यातील दुवा आहे मुख्यमंत्री हा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण किती प्रश्न बघितले, एक मिनिट, एकूण या ठिकाणी 33 प्रश्न बघितलेले आहेत. ठीक आहे. तर याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, काय डिटेल्स मध्ये माहिती संपूर्ण द्या. अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.